आणि यानंतरची एक मोठी बातमी आहे, वक्फ सुधारणा लागू होणार की नाही यासाठी आता सर्वोच्च न्यायालयामध्ये अंतरिम निकाल आता येणार आहे। धार्मिक अस्तित्वासाठी मुसलमान न्यायालयामध्ये गेलेले होते। वक्फ सुधारणा विधेयक 2025 वर सर्वोच्च न्यायालयामध्ये आज अंतिम निकाल येणार आहे आणि याच पार्श्वभूमीवरती सध्या आता न्यायालय काय निकाल देतं हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। दरम्यान यापूर्वी नेमकं सर्वोच्च न्यायालयानं काय भूमिका घेतली होती पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। वक्फ संबंधी फार मोठे बदल आता आम्हाला नको आहेत। नव्या वक्फनुसार कुठलीही समिती नियुक्त होणार नाही। सध्या परिस्थिती जैसे थे ठेवा। केंद्र सरकारनं 7 दिवसात उत्तर द्यावं। वक्फ बोर्ड किंवा परिषदेवरच्या नियुक्त्या नकोत। केंद्र सरकारकडून प्रतिसाद मिळेपर्यंत वक्फ मालमत्तेची स्थिती बदलणार नाही। वक्फ घोषित केलेली मालमत्ता डिनोटिफाईड केली जाणार नाही। वक्फ बोर्ड आणि केंद्रीय वक्फ परिषदेमध्ये कोणतीही नवीन नियुक्ती होणार नाही। दरम्यान याचिकाकर्त्यांनी वक्फ सुधारणा विधेयक 2025 हे मुस्लिम समाजाच्या धार्मिक अधिकाराच्या विरोधामध्ये असल्याचा दावा करत सर्वोच्च न्यायालयामध्ये धाव घेतली आहे। नेमके या वादाचे मुद्दे काय पाहूया। वक्फ सुधारणा कायद्याला सर्वोच्च न्यायालयामध्ये आव्हान आहे। सुमारे 17 याचिकांच्या माध्यमातून वक्फ सुधारणांना विरोध केला जातोय। न्यायमूर्ती संजीव खन्ना, न्यायमूर्ती PV संजय कुमार आणि न्यायमूर्ती KV विश्वनाथन यांचं खंडपीठ हा निर्णय घेणार आहे। याचिकाकर्त्यांकडून ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल हे मैदानात आहेत। केंद्र सरकारकडून देशाचे महाधिवक्ता तुषार मेहता हे आता प्रतिवाद करणार आहेत। दरम्यान या विधेयकाच्या काही तरतुदी मुसलमानांच्या धार्मिक स्वातंत्र्याविरोधात असल्याचा दावा याचिकाकर्त्यांनी केला होता, त्यावरती राजकारण सुद्धा तापलेलं होतं। पाहूयात। हम ये मानते हैं कि राइट टू अपील मस्ट बी द सब्सटेंटिव राइट, इसलिए हमने ये दरवाजा खोल दिया है। अगर ट्राइब्यूनल में आपको आपका हक नहीं मिला तो आप अपील कर सकते हैं। सिविल रिट आपका अपील करके किसी भी जगह में आपको जाने के लिए क्यों रोका जाना चाहिए। वक्फ बिल फ्रीडम ऑफ रिलीजन पर आक्रमण है, कॉन्स्टिट्यूशन पर आक्रमण है और ये एंटी कॉन्स्टिट्यूशन है और एंटी फ्रीडम ऑफ रिलीजन एक्ट है और ये देश के सब लोगों को मालूम होना चाहिए। वक्फ प्रॉपर्टी जो है ये तो आप जानते ही है, इसको कोई भी प्रॉपर्टी हो उसका एक टाइटल होने के लिए कोई डॉक्यूमेंट चाहिए, कोई रजिस्ट्रेशन चाहिए, कोई प्रूफ तो चाहिए। अगर वक्फ पे यूजर के नाम में अगर हम वर्बली कह देंगे कि इतने साल पहले 500 साल पहले हमारा बाप दादा या फलाना फलाना ने ऐसा किया तो ये जमीन ये हमारा वक्फ जमीन है, तो ठीक आप क्लेम कीजिए, मगर कुछ तो दिखाना पड़ेगा सर, कुछ डॉक्यूमेंट होना पड़ेगा। वक्फचा जो कायदा आहे हा एकतर संविधानाच्या विरोधामध्ये आहे। भारतीय संविधान हे सर्व धर्माशी समभाव जर ठेवतं तर मग एका विशिष्ट धर्माकरता अशा प्रकारचे अधिकार देणं हे संविधानाच्या मुळात विरोधात आहेत। दुसरी महत्त्वाची गोष्ट की वक्फ बोर्ड ज्या जागेला माझी आहे असं म्हणेल त्यांना आणि ताबा घ्यायचा अशा प्रकारचा अधिकार जो त्या कायद्यामध्ये दिले गेलेला आहे तर तो चुकीचा आहे आणि म्हणून सरकारने जो निर्णय घेतलेला आहे निश्चित मी सरकारचं या बाबतीमध्ये स्वागत करतो।
तेव्हा आपण पाहतोय आता वक्फ सुधारणा विधेयका संदर्भामधला आता कोर्ट काय निर्णय देतं हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. सोबतच या पार्श्वभूमीवरती गेल्या काही दिवसांपासून सुद्धा नवीन वाद निर्माण झालेला होता. आक्रमकता या ठिकाणी लागू झालेली होती. मात्र या संदर्भामध्ये आता कोर्ट काय अंतिम निकाल देतं हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. आज सर्वोच्च न्यायालयामध्ये या संदर्भामधली सुनावणी पार पडणार आहे.